नाशिक शहरातील आडगाव पोलिसांनी कारची काच फोडून चोरी करणाऱ्या 2 सराईत आरोपींना अटक करत अवघ्या काही दिवसात गुन्ह्याचा छडा लावला आहे. आरोपीकडून चोरीस गेलेला मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 64,400 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी सुशांत प्रकाश अडसूळ, वय वर्ष 36, राहणार गणेश नगर, दिवा ईस्ट ठाणे यांनी 26 एप्रिल रोजी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांनी आपली इनोवा कार स्वामीनारायण मंदिरासमोरील पार्किंग मध्ये उभी करून दर्शनासाठी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी कारची काच फोडून आत ठेवलेला लेनोवो कंपनीचा लॅपटॉप, एअरटेल कंपनीचे डोंगल आणि ब्लूटूथ हेडफोन चोरून नेले होते. गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदारांना पंचवटी कॉलेज परिसरातून स्वामीनारायण मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर संशयित फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच दोघेही पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी आपली नावे राहुल जालिंदर सासे, वय वर्ष 26, राहणार भोईगल्ली, जुने नाशिक आणि कार्तिक अशोक नाडार, वय वर्ष 20, राहणार शिंपीगल्ली, जुने नाशिक असे सांगितले. सुरुवातीला उडाउडीची उत्तरे देणाऱ्या आरोपींनी अखेर गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून 40,000 रुपये किमतीची बजाज डिस्कवर मोटरसायकल, 20,000 रुपये किमतीचा लेनोवो लॅपटॉप, 2,900 रुपयांचा एअरटेल डोंगल, 1,500 रुपयांचा ब्लूटूथ हेडफोन अशी एकूण 64,400 रुपयांची मालमत्ता पोलिसांनी हस्तगत केली आहे. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक.